नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही सगळे? तर आजचा आपला खास ब्लॉग आहे हा शिवजयंतीवर. तर तारखेप्रमाणे शिवजयंती मागच्या महिन्यात झालीच आहे 19 फेब्रुवारीला आणि उद्या आहे तिथीप्रमाणे शिवजयंती. आणि इथे भिवंडीमध्ये तिथीप्रमाणे जी शिवजयंती असते ती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि ही 2 दिवस असते. तर उद्या आहे ना आपल्या भिवंडीमध्ये मोठी अशी मिरवणूक निघते आणि आज आहे ना सगळीकडे असे देखावे असतात, म्हणजे निर्जीव म्हणा किंवा सजीव म्हणा. तर निर्जीव देखावा म्हणजे जसं आपण गणपतीत बघतो की देखावे करतात त्याप्रमाणे निर्जीव देखावा असतो. आणि सजीव देखावा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील काही ऐतिहासिक ज्या घडामोडी आहेत ते स्त्रिया आणि पुरुष त्यामध्ये भाग घेऊन ऐतिहासिक पेहराव करून आहे ना आपल्यासमोर ते सादर करतात. म्हणजे जसं नाटक सादर केलं जातं तशी छोटे छोटे भाग घेऊन त्याचं नाटक बसवतात. तर आज आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तेच बघायला भेटणार आहे, जे सजीव देखावे आहेत. निर्जीव पण जर जमले तर आम्ही तुम्हाला दाखवूच, पण जे खास करून सजीव देखावे आहेत म्हणजे जे कसं सादर केलं जातं तर हे आज तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. थांबा, काय झालं? प्रसंग बाका येणार हे नक्की. विसरणारच होतो, इतक्याच्या सिद्धीचं हेर मोर आलं. दोघं नाही बांधल, दोघांपैकी एकच. एक जण त्या सिद्धीला जाऊन सांगणार आणि दुसरा आपल्यावर पाळत ठेवणार. अहो पण राज तो आपल्याकडे लांबून बघत असणार. बाजी, हीच संधी आहे सिद्धीला गुंगारा देण्याची. कसं म्हणता? इथं वसई पठारावर सिद्धीच्या हेरांनी पाहिलंय आपल्याला. इथून पुढचा आपला रोग बदलायचा. म्हणजे कसं? वसईवरनं पालखी निघाली असेल आता मलकापुराच्या दिशेने. त्यात दुसरा शिवाजी बसलेला असणार. म्हणजे मी. होय शिवा, खरं तर ही वेळ येऊ द्यायची नव्हती आम्हाला, पण सिद्धीच्या हिरांना गुंगारा देण्यासाठी तुला पालखीत बसावं लागेल. बसतोय, त्यात काय? पण शिवा, सिद्धीच्या हेरांना दिसशील अशाच पद्धतीने जा. हा हेर दुसरा हेर जो सिद्धीच्या फौजेला इथे घेऊन येईल त्या हेराला सांगेल की पालखी मलकापुराच्या दिशेने गेलीये. मग काय, तुझा पाठलाग ठरलेला. मलकापुराच्या दिशेने जाताना गस्तीच्या पला दिसशील अशाच पद्धतीने जा. म्हणजे हे पदक सिद्धीच्या मागून येणाऱ्या फौजेला सांगतील की पालखी मलकापुराच्या दिशेने गेली. जी राज. पण शिवा, लक्षात ठेव, सिद्धीची दिशाभूल झाली याची खात्री झाल्याबरोबर पालखी सोड, वेश बदल आणि नजीकच्या वाडी वस्तीवर लपून राहा. जी राज. आणि तुम्ही? तुला पालखीत बसवणार आणि विशालगड जवळ करणार. मग वाट कसली बघताय? सिद्धीची घोडी यायच्या आत तुम्ही निघा. सिद्धी यायच्या आत तुम्ही निघा राज. शिवा, तुला सोडून जावंसं वाटत नाही आम्हाला. राज, ही वेळ दवडण्याची नाही. मी तयारच असतोय. यो बाबा कुंकवाचा करंडा माझ्या बायकोनी दिला आणि म्हणाली काय बी झालं तरी राजांच्या केसाला बी धक्का लागू देऊ नका. शिवा, राज, हवं तर विचारा तिला. शिवा, या गोष्टी नाही सहन होत आम्हाला. राज, मग असंच सजवलंय वय मला. शिवा, अरे तुझ्यासारखे जिवलक मागे सोडून जाणं नाही सहन होत आम्हाला. राज, पण आम्हाला पटतंय ना. तुम्ही निघा राज. पण शिवा, लक्षात ठेव, शत्रू जवळ आल्याबरोबर पालखी सोड, वेश बदल, जीव राखा, सुरक्षित राहा.
राज, तुम्ही विशालगडावर कधी पोचाल? सकाळचा पहिला प्रहर संपेपर्यंत. सकाळचा पहिला प्रहर संपेपर्यंत? तोपर्यंत हा शिवा काशीत सिद्धीला कसं झुलवतोय ते बघा राज. राज, मुजरा राज, मुजरा. वा. माझी उद्या आम्ही असो वा नसो, परंतु शिवा काशीत सारखे वीर जोपर्यंत या माती जन्माला येते तोपर्यंत साम्राज्याचा सुपा या आत्मना टपकाला पडत राहील. तो तू है शिवा. पकड़े गए हो. कोई बारात नहीं निकलेगी तुम्हारी शादी की. तुम्हारी सांसें चलना सिद्धि की उधर के हाथ में है. तुम्हारी मौत तुम्हारा इंतजार कर रही है. मृत्यू? मृत्यूला कोण घाबरतय? तुझ्यासारखे डरपोक घाबरत असतील, आम्ही नाही. क्या? तुला नाही कळणार. आमच्यासाठी मृत्यू म्हणजे मोक्ष. वर स्वर्गाची दारं आमच्यासाठी उघडे असतील. इसे कहते हैं गिरे तो भी टांग ऊपर. गिरफ्तार हो गए हो. तुम्हें लगता है तुम्हारे लिए जन्नत के दरवाजे खुल गए. तुला नाही कळणार. हसून घे पोटभर, कारण आता तुला रडायचंय. मैं रोऊंगा, तू रोएगा. तू कळेल, कारण तुला न मारता इथेच नरक यातना सहन कराव्या लागतील. बस बस कर. बहुत हो गई तेरी बकबक. गिरफ्तार कर लो इसे. तो भी मेरी झोली में क्या आया? खाली. क्या खुदा? क्या हुआ? जाओ ले आओ उस काफिर को. पकड मला. वक्त, रफ्तार और सिद्धि को कोई मात नहीं दे सकता. क्यों? नाकाम हो गई ना तेरी कोशिश. ये वही शिवा है जिसने आग में घबराहट पैदा की है. ये वही शिवा है जिससे बड़ी बेगम होशाहोश नहीं रहती. ये वही शिवा है जिससे बीजापुर का कायरता का नकाब ओढ़ रखा है. तुम वही शिवा नाही, शिवा नहीं हो. मी शिवा नाही, शिवाजी राजे. अदब अदब राखून बोलायचं. शिवाजी राजे म्हणायचं. राजा? रात के अंधेरे में भाग निकला था ये राजा. ज्याला तुम्ही पळून जाणं म्हणता ना, त्याला आम्ही गनिमी कावा म्हणतो. गनिमी कावा? रात के अंधेरे में भाग रहा. रात के अंधेरे में भाग जाना, इसे तुम गनिमी कावा कहते हो? आम्ही असं घालो नाही. तुम्हारा वकील आया था, वो कह रहा था. माहित नाही. माहित नहीं? तुम जैसे पल पल में रंग बदलने वाला मकान आज तक नहीं देखा. खामोश.
तुझ्यासारख्या सरदारानं एका राजाशी कसं बोलावं एवढी तमीज नाही तुला? काफर मुझे तमीज सिखाएगा? हो, शिकवणार. कारण मी एक राजा आहे आणि तू एक सरदार. फरक लक्षात ठेव. पाच हळू, नजर खाली, आणि आम्ही राजे आहोत. या खुदा, इसे जमीन पर बिठाओ. मुझे इसे घुटनों पे देखना है. बिठाओ. इजाजत दीजिए हुजूर, मैं इसे अपने हाथों से मारना चाहता हूँ. मार दो. रुको. वा हुजूर वा, शेवटी शिवाजी आपल्या हातात आलाच. हुजूर, मी पुन्हा एकदा साबित करून दाखवलं की वक्त रफ्तार और सिद्धी मोर कुणी भी नाही. अव मसूद भाई वा, तुम्हाला आता आदिलशाहीकडनं मोठा इनाम मिळणार वय. काय र, पळून जात होतास वय र? हुजूर धोका, हुजूर यो शिवाजी नाही. क्या ये शिवा नहीं? नाही हुजूर नाही, यो शिवा नाही. अहो यो शिवा आहे. ये शिवा नहीं, शिवा है. खुल के बताइए. अहो म्हणजे यो शिवा आहे, शिवा नावी. शिवाजी राजे नाहीत. ये झूठ बोल रहा है. नाही हुजूर, यकीन ठेवा माझ्यावर. ए चुप, तू कोण तुझ्यावर विश्वास ठेवायला? इस पर कैसे यकीन किया जाए? हुजूर, मला चांगलं आठवतंय, अफजल खानाने शिवाजीच्या मस्तकावर तलवारीनं वार केलता. त्याची कोण जर याच्या मस्तकावर नसल तर यो तो त्या शिवाजी. उतारो इसकी पगड़ी. ए माकडा, हात कुठे लावतोयस? आधी मुजरा कर, मग हात लाव. उतारो इसकी पगड़ी. थांब. जिरे टोपाचा अपमान मला सहन होणार नाही. मी स्वतः जिरा टोप काढतो. बघा हुजूर, यो तोते आहे, नकली. या खुदा, कापर सच बता, असली शिवा कहाँ है? म्या शिवा आहे. या सगळ्यांनी मान झुकवली, या बाजीनी बी झुकवली. माझं स्वतःचं शस्त्र आहे, माझं राज्य आहे, प्रजा आहे, त्यांची मी सेवा करतो. आता बोल. ये क्या बक रहा है? हुजूर, याचं असं म्हणणं आहे की यो न्यावी आहे म्हणून. क्या? या खुदा, सच बता, सच. शिवा हुजूर, याला काय विचारता? यो नेरापूरचा शिवा काशीद आहे. कमीने, सच बोल, कौन है तू पागल? पागल तर तू आहेस. तुला ठाऊक नाही तू कोणाला घेऊन आलायस. मसूद, सांग तुझ्या सासाला मी शिवाजी राजांची सावली आहे. म्या शिवा काशीद. मसूद, तुम किस बदतमीज को उठा के ले आए? हुजूर, ये पालकी में बैठ के भाग रहा था, मुझे लगा कि ला विला कुवत. सच बता, शिवा कहाँ है? बता सच, वरना तेरी गर्दन उड़ा दूंगा. तू मुझे नहीं मार सकता. बेबस है तू. अरे तू मला मारलंस तर तुला कोण सांगणार शिवाजी राजे कुठं आहेत? तो बता, शिवा कहाँ है? शिवाजी राजे गेले. गरुडच तो उडाला. तुझ्यासारख्या कावळ्यांच्या हाती का सापडणार? कमीने, सच बोल, सच. इसका अंजाम सही नहीं होगा. कहाँ है शिवा? बता, राजे सच तो गेले. गर्दन उड़ा दूंगा. राजे गेले. वारा कसा बांधाल? अग्नी कोणत्या वस्त्रात बांधून ठेवाल? अरे या सिद्धीची तरी आहे का चिमूट? धरून चवेल का तो चिमटीत वारा? नाही. नाद करू नका. आता तुम्ही गाशा गुंडाळा आणि विजापुराची वाट धरा.
कमीने सच बोल सच, शिवा कहाँ है? राजे आमच्या इथे आहेत. त्यांचा आता पता आमच्या हृदयात कायमचा. कहा? राज, या शिवा काशीच्या जीवाचं सोनं झालं. राज, राज मुजरा, राज मुजरा.